श्री स्वामी समर्थ। माझं नाव रुपाली नारकर। स्वामी कृपेचा जो अनुभव आला आहे मला त्याचं मला इथे कथन करायचं आहे। इथे स्वामींचं घर आहे हे आम्हाला माहिती होतं आणि 1-2 वर्ष आम्ही प्रकट दिनाच्या दिवशी इथे प्रसाद घ्यायला नियमित येतो आहे, 2 ते 3 वर्ष। या वर्षी 18 एप्रिलला येणं झालं। त्या दिवशी गर्दी नव्हती आणि घर स्वामींचे या सदराचं शूटिंग सुरू होणार होतं। त्याच्या आधी आम्ही इथे बसलो, नमस्कार केला, काहीही नाही मागितलं स्वामींकडे, फक्त मनोभावे प्रार्थना केली आणि घरी गेले। आणि चमत्कार असा झाला की माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचं गेले 18 वर्ष एक डिस्प्यूट सुरू होतं किंवा ती प्रॉपर्टी क्लिअर टायटल होत नव्हती। म्हणजे अगदी कॉर्पोरेशनमध्ये खूप खेपा घातल्या, कमिशनर पर्यंत नेलं, खूप ओळखी लावल्या, तरी पण ते एका लिमिट पर्यंत जायचं आणि अडकायचं। इथून 18 एप्रिलला दर्शन करून गेल्यानंतर 19 एप्रिलला आमचे जे बिल्डर होते, ज्यांनी ती बिल्डिंग 2000 साली बांधली होती, ते 23 वर्षानंतर परत आले आणि ते म्हणाले माझ्याकडे एक वकील आला आहे आणि तो म्हणालाय की मी तुमचं सगळं डॉक्युमेंटेशन करून देतो। 19 एप्रिल ते 24 एप्रिलमध्ये कंप्लीट डॉक्युमेंटेशन तयार झालं आणि 25 एप्रिलला गुरुवारी 18 वर्ष जे काम रखडलेलं होतं ते डॉक्युमेंट रेजिस्टर झालं 25 एप्रिलला। 25 एप्रिललाही योगायोगाने गुरुवारच होता। त्या दिवशी संध्याकाळी मी इथे पेढे घेऊन आले। इथे जागृताई ताई असतात, त्यांना मी सांगितलं की असं असं ताई, आमचं 18 वर्ष आम्ही झटापटीने प्रयत्न करत होतो पण जे काम होत नव्हतं ते स्वामींच्या एका गुरुवारच्या दर्शनाने झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एकही गुरुवार नाही चुकवलेला। प्रत्येक गुरुवारी येताना असाच काहीतरी एक अनुभव असतो आयुष्यातला की जिथे कामं अडकलेली असतील किंवा रखडलेली असतील ते हळूवारपणे स्वामी हळूहळू एक एक करून तो सगळा गुंता सोडवतायत। आणि इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की खूप गर्दी असते पण पाय निघवत नाही। मग शेवटी दुसऱ्या दर्शनासाठी लोकांची बाहेर खूप गर्दी असते, त्यांना जागा करण्यासाठी म्हणून निघावं लागतं, पण आम्ही दर गुरुवारी इथे येतो आणि प्रसाद घेऊन जातो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझे नाव राजेंद्र लक्ष्मण बागडे। मी ॲक्च्युअल महाडचा आहे, पण मी रिटायर्ड झालो आणि इकडं आलो। 58 वर्षांनी गव्हर्नमेंटमध्ये होतो मी आणि इकडं आल्यानंतर मुलाचा जो काही प्रॉब्लेम्स होता त्यासाठी मिसेस काय तिला सांगितलं, तिच्या बहिणीने असं असं आहे म्हणून, स्वामींचं घर आहे, जायचं म्हणून। पण मी काय तेव्हा लक्ष दिलं नाही। पण मुलगा त्यावेळेला यायला लागला आणि ॲक्च्युअल म्हणजे 2 ते 3 आठवड्यामध्येच आम्हाला प्रचिती आली आणि त्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला। इन्फोसिसमध्ये वगैरे होता पहिला, नंतर मग टेक महिंद्रामध्ये। पण त्यानंतर काय आलं, तो बँगलोरला ड्युटी लागल्यामुळे मग त्याला यायला नव्हतं। मग शेवटी मी तिच्याबरोबर यायला लागलो आणि मी जेव्हा इथं आलो, मी ॲक्च्युअल महाडचा आणि मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्याच्या एका घरामध्ये एवढं स्वामींचं एवढं मोठं रूप, त्यासाठी म्हणजे भक्त येत होते, त्याची उपासना करत होते, काकू त्यांना वेगवेगळं त्यांना उपासना सांगत होते आणि त्यांना तो प्रचिती येत होती। आणि ॲक्च्युअल मी जेव्हा आलो ते मी स्वामींचं रूप बघून, त्यांचे हे बघून मी ॲक्च्युअल भारावूनच गेलो। मग मी नंतर कधी स्वामीमय झालो आणि मला समजलंय, मी साधारण 1-1.25 वर्ष मी आता येतोय, नियमित येतोय। आणि दुसरा एक अनुभव असा आला की माझं एक जुनं महाडला घर आहे, पण ते बऱ्याच वर्ष ते त्याचा काय येत नव्हता। 30-35 वर्ष आम्ही त्याचा ट्राय करत होतो की काहीतरी होऊ द्या घर, पण भरपूर पद्धत झाले, पडायला आले, पण त्याकडे कोण लक्ष घालत नाही। पण मला काय होऊन की म्हणले नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे। आणि मी रिटायर व्हायच्या आधी थोडंसं सुरुवात केली घराची सगळी करायला आणि त्याला एक पार्टी आमचे भाव हे होते, त्यांच्याकडे काही प्रतिसाद मिळत नव्हता आणि गेले 2-3 वर्ष मी ते सगळं करत होतो। आणि इकडे जेव्हा आलो तेव्हा मी एका गुरुवारी असंच बोललो की स्वामींना माझं घराचं जरा होऊ दे स्वामी, असं एवढं एकच बोललो। आणि ॲक्च्युअल 2 दिवसामध्ये आमच्या त्या भावाचा फोन आला, अरे आम्ही हे करायला तयार आहोत, म्हणजे त्याच्या बहिणी बाकी सगळे। आणि म्हणजे मला ते हेच झालं नाही की म्हणजे क्षणात मी बोललो आणि 30-35 वर्षापूर्वीचं जे काम माझं आज तडीच येईल त्याला, म्हणजे मी ॲक्च्युअली ते स्वामींची त्यामुळे मी आभार मानतो की स्वामींमुळे माझं हे झालं।
एवढ्या 35 वर्ष मी ज्यासाठी झगडत होतो, आमचे सगळे भाऊ झगडत होते, पण एक क्षणामध्ये मी फक्त स्वामीमय झालो, इथं यायला लागलो आणि स्वामींना नुसतं मी आराधना केली की मी माझं घराचं काम होऊ दे आणि माझं ते पूर्ण आता पूर्ण होणार आहे आता ते. त्यामुळे मी खरंच स्वामींचा आभारी आहे आणि मी नेहमीच स्वामींसाठी येणार आणि जी काही सेवा असेल ती मी पूर्ण करणार. जी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी दीपाली उंडाळे. स्वामींच्या घरी माझं येण्यापासूनचा योग कसा ते सांगते. लॉकडाऊन सुरू होतं 2020. माझ्या आईकडे गेले होते तेव्हा मी पहिल्यांदी ऑनलाईन भावे काकूंनी दर गुरुवारी स्वामींची आरती आणि वाचन वगैरे जे काय होतं ते पहिल्यांदा अनुभवलं आणि तेव्हापासनं स्वामींच्या घराशी मी जोडले गेले. आईबरोबर माझंही ऑनलाईन लॉकडाऊनमध्ये प्रार्थना चालू होती दर गुरुवारी. आणि जसं लॉकडाऊन उठलं आणि इकडे दर गुरुवारी आरतीला यायला सुरुवात झाली तसं मीही दर गुरुवारी इथे दर्शनाला येत गेले. स्वामींची प्रचिती अशी सांगायची म्हणजे आईला पॅरालिसिस झाला, त्यातनं स्वामींनी सगळ्या बाबतीतनं परीक्षा घेतली, माणसांची, पैशाची, पण त्यांनीच मार्ग दाखवला आणि त्यांनीच बाहेर काढलं. दुसऱ्यांदा असं की आईला परत किडनीचा प्रॉब्लेम झाला. 8 ते 15 दिवस आई ॲडमिट होती, पण त्यातनंही त्यांनीच बाहेर काढलं. कुठेही काहीही अडचण न येता त्यांनीच सगळे मार्ग दाखवले आणि त्यांनीच पूर्ण बरं केलं. आणि तिसरा अनुभव असा, माझी मुलगी 10वीत होती या वर्षी. पूर्ण वर्ष व्यवस्थित अभ्यास करत होती, पण गणितामध्ये तिला खूप भीती होती. खूप अभ्यास केला, ती तिच्या परीने खूप प्रयत्न करत होती, पण त्यातनं हवा तसं तिला रिझल्ट मिळत नव्हता. कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय आम्हालाही कळत नव्हतं. फक्त एकदा भावे काकूंना म्हटलं, काकू स्वामींना सांगा यातनं नीट बाहेर काढा. स्वामींचा एक फोटो फक्त काकूंनी दिला आणि तिच्याकडे ठेवायला दिला आणि बिंदास पेपर लिही, कुठलीही काळजी करू नकोस, स्वामी आहेत. आणि तिला यावर्षी 90% मार्क पडले. ही सगळी स्वामींचीच कृपा. मी हा विषय इथे बोलायचं कारण असं की परीक्षेच्या 1 आठवडा आधी ती म्हणत होती की मला दिसतच नाहीये. तिने स्ट्रेस घेतला होता, डोळ्यांवर स्ट्रेस आला होता, डॉक्टरांनी ड्रॉप्स दिले, पण त्यातनंही तिला काही म्हणावं तसा रिझल्ट मिळत नव्हता. ती खूप प्रयत्न करत होती, काय करावं कळेना. मनापासून स्वामींना प्रार्थना केली की हे काय आहे हे कळत नाही, यातनं बाहेर काढा. आणि डॉक्टरांकडे परत नेलं आणि सांगितलं. ते म्हणले की चष्मा तर काहीच नाही, पण तरी पण मी आपला एक देतोय. म्हणून त्यांनी जो चष्मा दिला आणि त्याच्यात तिला जे काही क्लिअर दिसायला लागलं आणि परत तिचा जो अभ्यास सुरू झाला, ही एक प्रकारे स्वामींनी परीक्षाच बघितली आणि त्यातनं ती पूर्ण बाहेर पडली. स्वामींनी जे काही तिला यश दिलं, असंच आम्हा सगळ्यांच्या पाठीशी कायम राहत राहा आणि जे काय अडचणी येतील त्यात मार्ग दाखवत राहा, हीच प्रार्थना. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं नाव भार्गवी सोमन. ॲक्च्युली माझ्या पणजी आजीने माझ्या आजीला सांगितलं होतं की तू इथं ये, इथं स्वामींची भक्ती कर. मग त्यानंतर माझ्या आजीने माझ्या आईला सांगितलं आणि माझी आजी आम्ही सगळे इथे यायला लागलो. आणि मला नंतर काकूंनी पण सांगितलं की तू पण इथं ये, स्वामींची उपासना कर, भक्ती कर. तर तेव्हापासून मी इथे येते आणि मला आता इथे येऊन 3 वर्ष झाली. आणि माझी पणजी आजी 90 वर्षाची होती तेव्हा ती इथं आम्ही सगळे तिला घेऊन यायचो. तिची पण मनातनं खूप इच्छा असायची की नाही मला इथे यायचंय, मला स्वामींची भक्ती करायची, आरती करायची, सगळी तिची खूप इच्छा होती आणि ती सगळं खूप मनापासून करायची. मग तिचं बघून मी पण हेच शिकले की आपला एक कोणीतरी गुरु पाहिजे की जिथं आपण मनमोकळेपणाने सगळं सांगू शकू. आणि आमच्या पिढीला खरं तर या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे. तर आपण सुद्धा असंच येऊन कुठल्याही देवळात जरी आपण गेलो आणि जर
5 मिनिटं जरी शांत बसलो ना तरी त्याचा इतका खूप इफेक्ट होतो आपल्यावर, आपलं जीवन बदलून जातं. म्हणजे थोडं असे वेवलाईन्स येतात आपल्याकडे पण. आणि असंच झालं, मी 10वीमध्ये असताना इथं दर गुरुवारी यायचे आणि मग मार्क पण मला चांगले पडले. तर ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. श्री स्वामी समर्थ.